नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा हार्दिक स्वागत करतो। संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती देणे हाच आपला एकमेव हेतू आहे। ज्या लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिल हप्ते आले नाही आहेत अशा लाडक्या बहिणींसाठी आत्ताची मोठी अपडेट फायनली मंत्री आदित्य तटकरे यांनी या संदर्भात स्पष्टता दिलेली आहे। आज त्यांची प्रेस कॉन्फरन्स झाली, तर याच्यामध्ये मंत्री आदित्य तटकरे यांनी काय सांगितलं सर्वात प्रथम या संदर्भात अपडेट घेऊया। म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे, याची ई-केवायसी ची प्रक्रिया ही साधारणपणे गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये सुरू झाली होती। म्हणजे डीबीटीच्या योजना आहे, ह्या सगळ्यांमध्ये ई-केवायसी प्रक्रिया केली जात असते। आणि हा जो 80 लाखाचा आकडा आहे हा फक्त ई-केवायसीचा नाही, यात ई-केवायसीचे काही महिला असतील ज्यांनी ई-केवायसी केलेली नसेल इतक्या मुदतीत सुद्धा तेही आहेत। काही आम्हाला गेल्या 10-10.5 महिन्यापासून आम्ही एक IT विभागाचं म्हणजे इन्कम टॅक्सचा आम्ही जो आकडा ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्ती आहे हा डेटा जो आहे हा आम्ही त्या ठिकाणी मागवलेला होता। त्याला साधारणपणे 10-11 महिन्याचा कालावधी गेला, तर त्या जवळपास एक 11, 11.5, 12 लाख हा तो डेटा याच्यामध्ये 80 लाखामध्ये समावेश आहे। याच्यात 4.5 पावणे 5 लाख अशा महिला आहेत ज्या 65 वयोगटाच्या पुढे गेलेल्या आहेत, जे वयाचा निकष आहे तर त्यामध्ये असतील। त्याच्यानंतर याच्यात सरकारी कर्मचारी ज्यांनी लाभ घेतला होता ते काही हजारांमध्ये होते, 14-14.5 हजार असतील। त्यांच्याकडून वसुली जी आहे ही गेल्या 8 महिन्यापासूनच सुरू आहे, त्याच्यामुळे ते याच्यामध्ये आहेत। तर अशा पद्धतीनं काही नमो शेतकरीचे आहेत जे नमो शेतकरीचाही लाभ घेत होते, याचाही घेत होते, तर अशा पद्धतीनं ते साधारणपणे हा आकडा आहे। याच्यात सुद्धा काही आमच्याकडे ज्या लाभार्थी महिला आहेत यांनी विनंती केलेली आहे की त्यांनी ई-केवायसी करून सुद्धा त्यांना लाभ हा बंद झालेला आहे। आम्ही त्याची फेर तपासणी करत आहोत, जेणेकरून कुठलीही महिला जिने ई-केवायसी केलेली असेल ती लाभापासून वंचित राहता कामा नये। त्याच्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय सुनेत्रा काकी असतील, मंत्रिमंडळ असेल, याच्यानी आपण ती ज्यांनी ई-केवायसी केलेली आहे पण त्यांचा कदाचित काही कारणास्तव टेक्निकल अडचणीमुळे लाभ बंद झाला असेल ती आम्ही करतोय। RTOच्या संदर्भामध्ये तक्रारी केलेल्या आहेत, यातल्या 80 लाखामधल्या जवळपास 3-3.25 लाख हे RTOचे आहेत ज्यांचे वाहनं आहेत पण ते लाभ घेत होते। हा एक 6-8 महिन्यापासून डेटा मिळालेला आहे, असा कन्सॉलिडेट करून आहे। पण त्यातल्याही काही लाभार्थ्यांनी म्हटले की आमच्या नावाने म्हणजे निवेदन आलेली आहे की आमच्या नावाने कुठलंही वाहन नाहीये, तर त्याची फेर तपासणी होईल, तर त्या पद्धतीनं आहे। तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मार्च आणि एप्रिल महिन्याचा जो हप्ता वितरित झाला, तर याच्यामध्ये ज्या लाडक्या बहिणींना हप्ते आले नाही आहेत याच्या संदर्भात देखील महत्त्वाची माहिती त्यांनी दिली आणि त्यांनी सांगितलं आहे की ज्या लाडक्या बहिणी खरोखरच पात्र आहेत अशा लाडक्या बहिणींच्या अर्जांची फेर तपासणी चालू होणार आहे आणि ती चालू आहे। त्यामुळे याच्यामध्ये ज्या लाडक्या बहिणी खरोखर निकषांमध्ये बसत आहेत, 65 वर्ष वयोगटापेक्षा कमी वय, त्याचबरोबर उत्पन्नाची मर्यादा 2.5 लाखापेक्षा कमी, घरामध्ये 4 चाकी वाहन नाहीये, घरची परिस्थिती गरिबीची आहे, तर अशा सर्वच लाडक्या बहिणी ज्यांनी ई-केवायसी केलेली आहे, फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आलेला आहे, अशा लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिल हप्ता जर आला नसेल तर त्यांनी सध्या काय करायचं नाहीये, प्रतीक्षा करा, त्यांच्या अर्जांची फेर तपासणी करून त्यांना पुन्हा पात्र केलं जाणार आहे। तर अशी माहिती मंत्री आदित्य तटकरे यांनी दिलेली आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे तुम्ही निकषांचं पालन करत नसाल, तुमच्या कुटुंबामध्ये जर आयकरदाता असेल किंवा इन्कम टॅक्स भरलेला असेल, 4 चाकी वाहन असेल, 65 वर्ष वयोगट पूर्ण असेल तर तुम्ही या योजनेमध्ये पात्र नाही आहात। त्याचबरोबर लक्षात घ्या की गव्हर्नमेंट सर्वंट असेल तर अशा निकषांचं तुम्ही पालन करत नसाल आणि तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आला होता, मार्च एप्रिलचा जर हप्ता आला नसेल तर मात्र तुम्हाला लाभाची आशा सोडायची आहे। तर घरामध्ये पेन्शनधारक नसावे, तर अशा अटींची जर पूर्तता तुम्ही करत असाल आणि तुम्हाला पात्र असून देखील लाभ आला नसेल तर अशा सर्वच लाडक्या बहिणींना पुन्हा त्यांच्या अर्जाची फेर तपासणी करून त्यांना पुन्हा पात्र करण्याचा विचार शासनामार्फत केला जात आहे। त्यामुळे अशा लाडक्या बहिणी पात्र असून देखील ज्यांना मार्च आणि एप्रिलचा हप्ता आला नाही आहे त्यांना तात्पुरता अपात्र करण्यात आलेला आहे, तर त्यांच्यासाठी आत्ताची मोठी बातमी आहे। तर मोठ्या प्रतीक्षेनंतर मंत्री आदित्य तटकरे यांनी या संदर्भात खुलासा दिला आहे। त्यामुळे आता या
गोष्टीला पूर्णविराम मिळालेला आहे आणि सध्या मार्च आणि एप्रिलचे हप्ते वितरण चालू नाही आहे आणि मेच्या हप्ते वितरणासंदर्भात देखील अजून तारीख घोषित नाही आहे. साधारणतः या आठवड्यामध्ये कुठल्याही वेळी हा GR प्रसिद्ध होईल आणि त्यानंतर लाडक्या बहिणीचा लाभ आहे तो वितरित केला जाणार आहे. तुर्तास मार्च आणि एप्रिलचा हप्ता न आलेल्या लाडक्या बहिणीची कागदपत्र पडताळणी पुन्हा फेर तपासणी होणार आहे. यासाठी किती कालावधी जातोय या संदर्भात देखील महत्त्वाची अपडेट असणार आहे. तुर्तास मंत्री आदित्य तटकरे यांनी ही घोषणा केली तर काही लाडक्या बहिणी पात्र असून देखील हप्ते आले नाही आहेत, तर यांनी घाबरून जायचं कारण नाही आहे. पुढील काही दिवसांमध्ये तुमच्या कागदपत्रांची फेर तपासणी सुरू होणार आहे आणि याच्यामध्ये देखील तुम्ही जर पात्र असाल तर EKYC केली असेल तर तुम्हाला पात्र केलं जाणार आहे. आणि याचबरोबर डिसेंबर महिन्यापर्यंत EKYC केलीच नसेल तर मात्र तुम्हाला संधी मिळणार नाही. तर अशा प्रकारची आताची मोठी अपडेट आहे. तर ही महत्त्वाची माहिती सर्व ज्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांना पात्र असून मार्च आणि एप्रिलचा हप्ता आले नाही आहे, EKYC केलेली आहे, फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आलेला आहे, त्यामुळे त्यांनी घाबरून जायचं नाही आहे. थोडी प्रतीक्षा करा. तुमचा अर्जाचा फेरविचार करून पुन्हा कागदपत्र पडताळणी करून तुमचा लाभ आहे तो सुरू केला जाणार आहे. तर या संदर्भात आपण अपडेट देतच आहोत. तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा. योजना संदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या YouTube चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.